नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे 60 प्रश्न येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, कथकली हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथकली हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर कथकली बघा हे लोकनृत्य केरळ या राज्यासंबंधीच या ठिकाणी लोकनृत्य बघा। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, रावतभट्टा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये? बघा रावतभट्टा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। रावतभट्टा बघा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामध्ये या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। बघा लखनौ बघा हे शहर गोमती या नदीच्या काठावर। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा कांजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। कांजीरंगा बघा हे राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी बोरांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे? बघा बोरांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ठिकाण म्हणजे बघा मेहरून बघा हे ठिकाण बोरांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? बघा अंडी उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे? बघा रजत क्रांती बघा अंडी उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप डी ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप डी 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे। रेल्वे ग्रुप डीच्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे। विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। लेखन व संकलन पहा, विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे। जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टॉलवर या ठिकाणी पुस्तके घेऊ शकणार आहात। क्रमांक पुढचा बघा, डॉट्स ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या रोगावर प्रामुख्याने वापरतात? डॉट्स बघा ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या रोगावर प्रामुख्याने वापरतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। बघा डॉट्स बघा ही उपचार पद्धती प्रामुख्याने क्षयरोगावर वापरतात। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं? बघा प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। प्रकाश वर्ष बघा हे अंतर मोजण्याचं एकक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुघल साम्राज्य संस्थापक खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बाबर हे मुघल साम्राज्य यांचे या ठिकाणी संस्थापक होते। प्रश्न क्रमांक 11 बघा, पहिला अणुस्फोट बघा पोखरण या ठिकाणी कोणत्या वर्षी? बघा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? बघा सन 1974 बघा या वर्षी बघा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 12 बघा, कार्ल मार्क्स हा विचारवंत खालीलपैकी कोणत्या देशामधले? बघा कार्ल मार्क्स हा विचारवंत खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत? कार्ल मार्क्स बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता। बघा कार्ल मार्क्स हा विचारवंत बघा जर्मनी या देशामधला तो विचारवंत होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आई वडील बघा हा शब्द कोणत्या प्रकारचा? आई वडील हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
मग या ठिकाणी आई वडील बघा हा शब्द या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सामासिक या प्रकारचा तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्रिक्स या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा ब्रिक्स या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका देशाचा समावेश होत नाही। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा ब्रिटन बघा यांचा बघा ब्रिक्स या संघटनेमध्ये समावेश या ठिकाणी होत नाही। प्रश्न क्रमांक 15 बघा सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला बघा सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील अल्बर्ट आइन्स्टाईन बघा यांनी सापेक्षतावाद हा सिद्धांत यांनी मांडलेला सिद्धांत आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कान्हा बघा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा साधना बघा हे साप्ताहिक विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणा साधना बघा हे साप्ताहिक आणि विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचे आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता साधना बघा हे साप्ताहिक आणि विद्यार्थी हे मासिक साने गुरुजी यांचं बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 18 बघा टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे। टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे टेंभू सातारा। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गोग आगरकर यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांची कामे खालीलपैकी कोणामार्फत पार पाडली बघा राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांची कामे खालीलपैकी कोणामार्फत पार पाडली जातात। बघा राष्ट्रपतीच्या बघा अनुपस्थित त्यांची कामे बघा उपराष्ट्रपती यांच्या मार्फत त्यांची कामेही पार पाडली जातात। प्रश्न क्रमांक बघा 20 बघा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। बघा पु ल देशपांडे बघा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अडकिता हा शब्द बघा अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधला तो अडकिता हा शब्द कोणत्या भाषेमधला तो शब्द आहे। बघा अडकिता हा बघा शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वसुंधरा या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा वसुंधरा बघा या ठिकाणी शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे वसुंधरा। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील वसुंधरा म्हणजे पृथ्वी या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत बघा ही संघटना खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन केली। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती। बघा सन 1904 या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सन 1901 मध्ये बघा बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना बघा रवींद्रनाथ टागोरांनी बघा सन 1901 मध्ये शांतिनिकेतनची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नैनिताल बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा नैनिताल बघा हे थंड हवेचं ठिकाण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधलं प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा भारतामधलं बघा प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर हे मदुराई जे की तामिळनाडू या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी बघा जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। जहांगीर आर्ट गॅलरी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मुंबई या ठिकाणी बघा जहांगीर आर्ट गॅलरी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा द्विभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी द्विभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे। क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा असहकार चळवळ यांच्या संबंधीचं वर्ष खालीलपैकी कोणतं वर्ष आहे। बघा असहकार चळवळ सन 1920 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र विधानमंडळामधलं कायम सभागृह काय? महाराष्ट्राच्या विधानमंडळामधलं बघा कायम सभागृह खालीलपैकी कोणतं सभागृह आहे? बघा, विधान परिषद या ठिकाणी कायम सभागृह ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे बघा या ठिकाणी ॲनी बेझंट यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिना हाऊस हे ठिकाण खालीलपैकी जिना हाऊस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील. मुंबई या ठिकाणी बघा जिना हाऊस ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. नथुला ही खिंड बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. बघा, सिक्कीम बघा या राज्यामध्ये नथुला या ठिकाणी खिंड आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. हेरोडोटस यांना बघा इतिहासाचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. स्वामी विवेकानंदांनी बघा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापनाही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी वंदे मातरम बघा या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 आहे. अरविंद घोष यांनी बघा वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र हे सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दक्षिणेमधील विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती? दक्षिणेमधील बघा विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 हम्पी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. क्रमांक 8 बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडले? उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? बघा, चार्ल्स डार्विन यांनी बघा उत्क्रांतीवाद हा सिद्धांत त्यांनी मांडलेला सिद्धांत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणाला सार्वजनिक काका या ठिकाणी असे म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. गणेश वासुदेव जोशी यांना बघा सार्वजनिक काका असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण होय? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या राज्यात? महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाला होता? बघा, गुजरात या राज्यामध्ये बघा महात्मा गांधी यांचा जन्म हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.